श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ प्रीती गोखले या स्वामीभक्तताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहार आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा, नामस्मरणामध्ये किती शक्ती असते हे दाखवून देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार करतात, आपल्या आयुष्यात असणारी संकटे कशी दूर करतात, हे या ताईंच्या अनुभवातून आज तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. तुमच्यासारखीच मी सुद्धा स्वामींची भक्त. आयुष्य शून्य होतं, अस्तित्वही शून्य होतं, पण स्वामींनी आज माझं संपूर्ण आयुष्य हे बदलवून टाकलं. खरं तर मी माझ्या जीवनामध्ये एकच गोष्ट खूप जवळून पाहिली, ती म्हणजे गरिबी. खरं तर माझं संपूर्ण लहानपण हे गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्येच गेलं. माझ्या आई आणि बाबा एका वीटभट्टीवरती काम करायचे. मग तिथे जे काही पैसे मिळतील त्यामध्ये आमचा सांभाळ करायचे. लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या जीवावर आपले चांगले दिवस येतील अशी खूप आशा होती, पण लग्नानंतरसुद्धा माझ्या नशिबात फक्त दारिद्र्य होते. माझ्या मिस्टरांचे आई बाबा खूप लहान असतानाच मरण पावले. यांचा सांभाळ त्यांच्या काका आणि काकूंनी केला. खरं तर लहानपणापासून त्यांनी यांना सांभाळले, पण त्या बदल्यात माझ्या पतींचे राहते घर, त्यांची जमीन हे सगळं काही काकांनी त्यांच्या नावी करून घेतलं. आणि हे आम्हाला आमच्या लग्नानंतर कळालं. आता हातात घर नव्हतं, जमीन नव्हती, जागा नव्हती, आमच्याकडे काहीच नव्हतं. या सगळ्या गोष्टींचं टेन्शन माझ्या पतीने खूप घेतलं आणि ते व्यसनाधीन झाले. 24 तास दारू पिऊ लागले. खरं तर त्यावेळी मी मोलमजुरी करायचे, लोकांकडे कामाला जायचे, भांडी घासायचे आणि त्यामध्ये जे काही पैसे येतील त्यामध्ये मी माझा संसार करायचे. पती इतके दारूच्या आहारी गेले की काही वर्षांमध्ये त्यांच्या किडनीला सूज आली. डॉक्टरांनी त्यांची एक किडनी निकामी झालेली आहे असे स्पष्ट सांगितले आणि अजूनही दारू सोडली नाही तर त्यांची दुसरीही किडनी निकामी होईल असेही स्पष्ट सांगितले. मात्र माझे पती काही ऐकत नव्हते. खरं तर रोज मी रडायचे, रडून थकायचे आणि थकून झोपायचे. कुठलाच मार्ग दिसत नव्हता, काहीच कळत नव्हते. काही वर्ष असेच निघून गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. खरं तर गरमी खूप जास्त होती. त्यात घरातली लाईटसुद्धा गेली. खूप जोरजोराने हवा सुरूच होती, म्हणून आम्ही घरातली दारं, खिडक्या सगळं काही उघडं ठेवलं आणि त्या रात्री झोपलो. पहाटे 6, 6:15ची वेळ असेल आणि त्याच वेळी आमच्या घराच्या मागे एक भलं मोठं आंब्याचं झाड आहे, त्या झाडाखाली गर्दी दिसली. खरं तर एरवी मी लवकर उठते, पण त्या दिवशी मला उठायला थोडासा उशीर झाला. ही गर्दी इतकी का आहे हे बघण्यासाठी मी आणि माझे मिस्टर दोघेही तिथे गेलो. तेव्हा कळालं की त्या आंब्याच्या झाडाखाली एक मृतदेह पडलेला आहे. खरं तर माझ्या मिस्टरांचे ते चुलत काका होते.
आमच्यात आणि त्यांच्यामध्ये जमिनीवरून थोडेसे वादसुद्धा होते. पण हे काय झालंय काही कळेना. काहीच तासात पोलीस आले आणि मग पोलिसांनी इन्क्वायरी केली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये माझ्या पतीला त्यांनी अटक केली आणि माझ्या पतीला घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले. ताई म्हणतात, मी फक्त ते बघत होती. रात्रभर माझा पती माझ्यासोबत होता. आम्ही एकत्र होतो. खरं तर लाईट नव्हती म्हणून दारं खिडक्या आम्ही अगदी उघड्याच ठेवल्या होत्या. सगळी लोक जमा झाल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्यामुळे हे काय आहे ते कळण्याआधीच माझ्या पतीवर आरोप लागले. कारण ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीच्या घरच्यांनी माझ्या पतीबद्दल साक्ष दिली आणि त्यावेळेस माझे पती अरेस्ट झाले. माझ्या आयुष्यातील तो सर्वात मोठा भयानक किंवा सर्वात काळा दिवस होता. बघता बघता 2 वर्ष निघून गेली. माझ्याकडे इतके पैसेही नव्हते की मी चांगला वकील करू शकेल किंवा त्यांची बेल मिळवू शकेल. 2 वर्ष निघून गेली आणि त्याचवेळी आमच्याच भागातील एक तरमळे काकू आहेत, त्यांच्या घरी मी साफसफाईसाठी जात असायचे. एके दिवशी गुरुवार होता आणि त्याच दिवशी काकूंकडे साफसफाईसाठी मी गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं. काही सवाशीण लोकांना त्यांनी घरी जेवणासाठी बोलावलं होतं आणि मग त्यासाठी त्यांनी मलासुद्धा त्या दिवशी काम करू नकोस, तू फक्त सवाशीण ये असं सांगितलं होतं. खरं तर खूप पैसेवाल्या काकू, मात्र मनाने खूप मोठ्या. नेहमीच मला मुलीसारख्या मानायच्या. कामवाली म्हणून त्यांनी कधीही माझ्याकडे बघितलं नाही. नेहमीच माझ्या काळजी करायच्या. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, तू सुद्धा गुरुचरित्र पारायण कर. कारण माझ्या आयुष्यात असणारी सर्व संकटे त्यांना माहिती होती. माझे पती जेलमध्ये आहेत हेही त्यांना माहिती होते. त्यांनी मला खूप धीर दिला आणि त्यांनी हट्टच केला, तू स्वामी सेवा कर. पण मला सेवा कशी करायची माहिती नव्हतं. खरं तर मला नीट लिहिता किंवा वाचतासुद्धा येत नव्हतं. पण काकू रोज घरामध्ये तारक मंत्र लावायच्या, तो ऐकायच्या आणि त्यांच्या पाठीमागे तो म्हणून किंवा ऐकून ऐकून माझ्या तोंडपाठ झाला होता. मला फक्त श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र स्वामींचा माहिती होता. खरं तर काकूंनी मला एक छान पोथी दिली आणि त्या पोथीवर स्वामींचा फोटो होता. त्या उद्यापनाच्या दिवशी तो फोटो मी घरी घेऊन आली. तो देवघरामध्ये ठेवला. रोज त्याच्यासमोर मी दिवा लावायचे आणि रोज मी स्वामींचं नामस्मरण करायचे. जवळपास दिवसातून हजारो वेळा माझ्या तोंडातून स्वामींचे नामस्मरण व्हायचे. उठता बसता झोपता फक्त श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र माझ्या मुखात असायचा. जवळपास 6 महिने उलटून गेले. त्या 6 महिन्यानंतर आमच्या तरमळे काकूंनीच मला एका ॲडव्होकेट ताईंचा नंबर दिला. जेव्हा मी त्या ताईंच्या ऑफिसला त्यांना भेटायला गेले तेव्हा त्या ताईंच्या ऑफिसमध्ये एक भला मोठा स्वामींचा फोटो होता. स्वामींना नमस्कार केला. त्या ताईंनाही नमस्कार केला. मी त्यांना पैसे देऊ शकणार नाही हे त्यांना माहिती होते. पण त्या स्वामींच्या भक्त होत्या आणि बऱ्याच वेळा गरजू लोकांना त्या मदत करत होत्या. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, मी तुला मदत करेल. कारण त्यांना माहिती होतं की माझी बाजू सत्याची आहे, खरी आहे. घडलेली हकीकत मी त्यांना सांगितली. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये त्यांनी माझ्या पतीला बेल मिळवून दिली. स्वामींच्या कृपेने आणि त्या ताईंच्या मदतीने. खरं तर 2 वर्षानंतर पहिल्यांदा माझे पती जेलमधून घरी आले. जेव्हा मी त्या ताईंना विचारले की ॲडव्होकेट ताई, तुम्ही माझ्यासाठी एवढं का केलं? तुम्ही माझी मदत का केली? मी तर एकही रुपया तुम्हाला देऊ शकले नाही, पण तरीही तुम्ही माझी मदत केली. तेव्हा त्यांनी मला सांगितले, मी स्वामींचे भक्त आहे. काही दिवसांपूर्वी स्वामींनी मला स्वप्नामध्ये संकेत दिला, एक गरजू व्यक्ती तुझ्याकडे येणार आहे आणि तिची तुला मदत करायची आहे. आणि ती गरजू व्यक्ती मला तूच वाटलीस म्हणून मी तुझी मदत केली आहे. ताई म्हणतात, त्यांचं ते वाक्य ऐकून मी चकित झाले. कारण गेले 6 महिने मी स्वामींचं नामस्मरण करत असताना मी स्वामींना एकच सांगत होते की स्वामी, माझ्या पतीला घरी आणा, माझ्या पतीला ह्या सगळ्यातून सोडवा. शेवटी स्वामींच्या कृपेने हे सगळं सार्थकी लागलं. स्वामींच्या कृपेने हे सगळं काही सिद्ध झालं. माझे पती घरी आले. माझ्या जीवात जीव आला. आता त्यांनी दारू सोडली होती. ते आधीपेक्षा खूप सुधारले होते.
काहीही चुकी नसताना खरं तर त्यांच्यावर ही वेळ आली होती. पण म्हणतो ना, कर्माचा भाग असेल म्हणून आम्ही ते सोडून दिले. त्यानंतर कोर्टामध्ये केस उभी राहिली. जवळपास 6 वर्ष ती केस अशीच सुरू होती आणि त्यानंतर स्वामींच्या कृपेने त्या केसमधून माझ्या पतींची निर्दोष मुक्तता झाली. खरं तर हे सगळं एक चमत्कारासारखं घडत होतं. स्वामी आमची मदत करत होते आणि आमचं सगळं काही बदलत होतं. त्या 6 वर्षांमध्ये खरं तर 2 वेळा माझ्या पतीच्या किडनीचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलं, पण पैसे कमी होते. ऑपरेशन करणं शक्य नव्हतं. डॉक्टरांनी काही मेडिसिन दिले. त्या मेडिसिनमध्येच आपण उपचार घेऊयात असे आम्ही ठरवले. सोबत मी तारक तीर्थ बनवायचे, माझ्या पतीला प्यायला द्यायचे आणि स्वामींच्या या चमत्कारिक मंत्राने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा चमत्कार घडवला. जिथे 2 वेळा माझ्या पतीच्या किडनीची टेटस्कोपिया ही शस्त्रक्रिया करायची होती, ती शस्त्रक्रिया रद्द झाली. माझे पती आता पूर्वीपेक्षा ठणठणीत होते. जिथे ते काहीही कामधंदा करत नव्हते तिथे त्यांच्या मनात विचार आला, आता घरी बसून चालणार नाही, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही दोघांनी हिंमत ठेवली आणि हिमतीने एक छोटी वडापावची टपरी सुरू केली. खरं तर सुरुवातीला गिऱ्हाईक खूप कमी होतं, पण जसे जसे दिवस वाढत गेले, जसे जसे माझे नामस्मरण वाढत गेले, तुम्हाला सांगते गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. जिथे रोज मी 50 वडापाव विकायचे, काही दिवसांमध्ये तिथे मी 500 वडापाव विकू लागले. लोकांची डिमांड आली, नाश्ता हवाय, जेवण हवंय. मग हे सगळेच पदार्थ आम्ही ठेवू लागलो आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये जिथे छोटीशी टपरी होती तिथे आम्ही हॉटेल सुरू केले. आज त्याच हॉटेलचे जवळपास 6 ब्रँच आम्ही आमच्याच भागात ओपन केलेले आहेत. आज स्वतःचं घर आहे, आज स्वतःची जमीन आहे, आज सगळं काही आहे. हे फक्त आहे ते स्वामींमुळे. कारण शून्य होतं अस्तित्व, संपलं होतं आयुष्य, पण स्वामींनी आम्हाला तारलं. स्वामींनी शक्ती दिली, स्वामींनी हिंमत दिली आणि स्वामींनी अख्खं आयुष्य बदलवून टाकलं. जिथे मी झिरो होते तिथे स्वामींनी आज मला हिरो केले. खरंच स्वामी सेवा मिळणं हे नशिबाचं मोठं भाग्य असावं लागतं आणि आज खरंच खूप भाग्यवान वाटतंय, कारण ही संधी स्वामींमुळे मला मिळाली. ताई म्हणतात की जेही लोक संकटात आहेत, दुःखात आहेत, त्यांना मी एकच सांगेन की स्वामींची सेवा करा, कारण स्वामींशिवाय तारणारं दुसरं कुणीच नाही. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.